सांगलीमध्ये सुरश्री संगीत महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। 3 दिवस चालणाऱ्या या सुरश्री संगीत महोत्सवाचं उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडलं। महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे आणि माजी महापौर सुरेश पाटील यांच्या हस्ते या संगीत महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। पहिल्याच दिवशी नवोदित प्रथमेश लगाटे आणि मुग्धा वैशंपायन या गायक जोडीने बहारदार गायनाने संगीत मैफिलीने सांगलीकर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। राजमती ट्रस्टच्या वतीने शहरातील कल्पद्रुम क्रीडांगणावर या सुरश्री संगीत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या मालेगाव शहरातील लोढा मार्केटमधील एका दुकानाबाहेर लावलेल्या दुचाकीची सीट उघडत डिक्कीतून दोघा चोरट्यांनी भर दिवसा 7,80,000ची रक्कम चोरून नेली। ही संपूर्ण घटना मार्केटच्या एका दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। छावणी पोलिसांमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। साने गुरुजी यांची पुतणी सुधा साने यांचा अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सन्मान करण्यात आला। लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सुधा साने यांचा स्मृतिचिन्ह शाल देऊन विशेष सन्मान करण्यात आला। साने गुरुजी यांच्याच कर्मभूमीमध्ये सन्मान होत असल्याचा मोठा आनंद असल्याचा सुधा साने यांनी या निमित्ताने म्हटलेलं आहे। साने गुरुजींचे स्मारकच नव्हे तर विचार जगात पोहोचवण्याचं काम करण्याची अपेक्षा सुधा साने यांनी व्यक्त केली आहे। 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये साहित्यप्रेमींनी ग्रंथ खरेदीसाठी स्टॉलवर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। अमळनेर नगरीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी दाखल झालेत। ग्रंथ आणि पुस्तक खरेदीसाठी साहित्यप्रेमींनी केलेली गर्दी पाहून वाचन संस्कृती आजही महत्त्वाची असल्याचं चित्र अधोरेखित झालंय। अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत आहेत। लाखोच्या संख्येने भाविक येत असल्यानं अयोध्येमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महत्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी भुयार मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आता भूमिपूजनातील मोठा अडथळा दूर झालाय। येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होण्याची शक्यता आहे। प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा प्रस्ताव 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्याच्या उच्चस्तरीय समितीसमोर ठेवण्यात येणार आहे। पंढरपूर मॅरेथॉनमध्ये पहाटेपासूनच खासदार ओमराजे निंबाळकर हे चर्चेचा विषय ठरले। पहाटे 5:30 वाजता मैदानावर उपस्थिती लावत खासदार ओमराजे यांनी कवायती करून 21 किलोमीटर या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला। तब्बल 1 तासाहून अधिक काळ 21 किलोमीटरसाठी खासदार ओमराजे निंबाळकर धावत होते। आपल्या फिटनेसबाबत कायमच ते खासदार ओमराजे अलर्ट असतात। अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून सायकलिंग अथवा रनिंग करताना ओमराजे दिसतात। कोरोना काळानंतर पुणे विमानतळाने पुन्हा एकदा उच्चांकी कमाई केली आहे। पुणे विमानतळ देशातील सगळ्यात जास्त व्यस्त विमानतळांपैकी एक मानण्यात येत आहे। व्यस्त विमानतळामध्ये पुण्याचा क्रमांक 9व्या स्थानी आहे। पुणे विमानतळावरून वर्षभरामध्ये सुमारे 80 लाख प्रवासी प्रवास करतात। या वर्षभरात पुणे विमानतळाने 148 कोटी रुपयांची कमाई केली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। अनेक भागामध्ये कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना खासगी टँकर बोलावून ड्रममध्ये पाणी साठवून ठेवावं लागत आहे। साठवलेलं पाणी 10 ते 15 दिवसांपर्यंत वापरावं लागतंय। अनेक वेळा टँकर वेळेवर येत नसल्याने नागरिकांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे। महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही लक्ष दिलं जात नाहीये। पुणे लोणावळा दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामाकरता मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे लोणावळा मार्गावरच्या 16 गाड्या रद्द करण्यात आल्यात, तर ब्लॉक दरम्यान अनेक गाड्या उशिराने धावणार आहेत।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तोडफोड प्रकरणी पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजप युवा मोर्चाच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये असणाऱ्या ललित कला अकादमीची भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती। याच प्रकरणी 10 ते 12 जणांवर पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मराठवाड्याची आरोग्यदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटी रुग्णालयासह इतर रुग्णालयांना सध्या रक्तटंचाईचा फटका बसतोय। थॅलेसेमिया, डायलिसिस, ट्रॉमा आणि डिलिव्हरीसाठी येणाऱ्या रुग्णांना दररोज 150 ते 200 बॅग रक्त लागते, मात्र रोज 100 ते 120 बॅग इतकंच रक्त जमा होत आहे। तसेच रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्याभरापासून ए आणि बी पॉझिटिव्ह रक्ताचा तुटवडा भासत आहे। ही परिस्थिती साधारणतः मे-जून मध्ये निर्माण होत असते, परंतु फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच ही परिस्थिती निर्माण झाल्याने गोंधळाची स्थिती आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतर्फे शहरातील 2,28,000 कुटुंबांचं मराठा सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलंय। महापालिकेला 1,72,000 कुटुंबांचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात 56,000 अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण महापालिकेच्या पथकाने पूर्ण केलंय। हे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने 1,725 प्रगणक, 115 सुपरवायझर, 250 कर्मचारी आणि शिक्षक नियुक्त करण्यात आलेत। पंढरपूर रनर्स असोसिएशन यांच्या वतीने पंढरपूर मॅरेथॉनचं रविवारी सकाळी आयोजन करण्यात आलं होतं। स्वच्छ पंढरपूर आणि सुंदर पंढरपूर असा स्वच्छतेचा जागर करत या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। टाळ मृदुंगाचा गजर करत आणि विठ्ठल नामाचा जयघोष होत या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता। 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर अशा 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली। या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये हजारो धावपटू सहभागी झाले। मागील 53 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता, मात्र शासनाने काही मागण्या मान्य केल्यानंतर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये कामकाज सुरू झाले। तब्बल 2 महिन्यानंतर अंगणवाडी सुरू झाल्याने स्तनदा माता, गरोदर माता आणि बालकांना संप काळातील पोषण आहार पुरवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील ठिकपुर्ली इथे काविळीचे 15 रुग्ण आढळले आहेत। 7 वाढण्याच्या भीतीने आरोग्य विभागासह ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले। दूषित पाण्यामुळे कावीळ 7 उद्भवली असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले। पाण्याचे स्रोत तपासणी करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। ठिकपुर्ली येथे गेली अनेक दिवसांपासून कावीळ 7 सुरू आहे, त्यामुळे जुलाब, उलटी, थंडी वाजून ताप येणे अशा तक्रारी सुरू झाल्या आहेत। यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे। भारतीय शास्त्रीय संगीताचे विशारद भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 रोजी कर्नाटकातील गडद या शहरामध्ये झाला। किराणा घराण्यातील पंडित जोशी हे ख्याल आणि भजने गाण्यासाठी प्रसिद्ध होते। संगीतातील योगदानाबद्दल त्यांना 2008 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। पंडित ब्रिजमोहन मिश्रा यांना बिरजू महाराज म्हणून ओळखले जाते। 4 फेब्रुवारी 1938 रोजी त्यांचा जन्म झाला। ते प्रसिद्ध भारतीय कथ्थक नर्तक होते। ते शास्त्रीय कथ्थक नृत्यातील लखनौ कालिका बिंदादीन घराण्याचे प्रमुख नर्तक होते। पंडितजी कथ्थक नर्तकांच्या महाराज घराण्यातील एक वंशज होते। गायनावरही त्यांची चांगली पकड होती आणि ते उत्तम शास्त्रीय गायकही होते। त्यांनी कथ्थकसाठी कलाश्रम देखील स्थापन केला। नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर खराब हवामानामुळे विमानसेवा उशिराने सुरू असल्याचं पाहायला मिळते, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेंगुर्ले येथील वाळू शिल्पकार संजू हुले यांनी वेंगुर्ले येथील मांडवी झुलते पूल या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी वाळू शिल्प साकारत आगळेवेगळे अभिवादन केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या मावळा म्हणून तानाजी मालुसरे यांची ओळख आहे। त्यांचा जन्म 1626 साली गोडवली सातारा येथे झाला, तर मृत्यू 4 फेब्रुवारी 1670 रोजी सिंहगड पुणे येथे झाला। गडचिरोलीमध्ये महामॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या मॅरेथॉनमध्ये 13,000 नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला होता।
धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने यंदा दुसऱ्यांदा रन फॉर पांझरा या मोहिमेअंतर्गत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पहाटेपासूनच या स्पर्धेसाठी धुळेकरांनी गर्दी केली होती। जवळपास 13,000हून अधिक धुळेकर नागरिक या रन फॉर पांझरा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते। यावेळी धुळेकरांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत या मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद घेतला।